बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले आहेत असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय। तर बीडमध्ये कराडच्या मर्जीतले 200 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आहेत असं सुरेश धस यांनी म्हटलंय। काही ठिकाणी ज्या केसेस झालेल्या होत्या त्या दाबण्यासाठी किंवा ते पुरावे जे आहेत ते नष्ट करण्यासाठी किंवा जे आपल्या मर्जीतली लोक आहेत त्यांना त्याच्यातून पूर्णपणे काढून टाकण्यासाठी काही अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आलेला आहे। काही कर्मचारी जे आहेत ते वसुलीसाठी सुद्धा ठेवण्यात आले, ते आहेत पोलीस खात्यात पण वसुलीसाठी ठेवण्यात आले। तर अशा पद्धतीने जे जे याच्यामध्ये त्यांच्या निकटवर्ती आहेत अशी जी लिस्ट आहे ती 26 कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची मी दिली आहे। अजूनही काही अधिकाऱ्यांची लिस्ट माझ्याकडे येते, ती मी लवकर आपल्याकडे देणार आहे। बीड मध्ये नाहीच आहे ना, बीडचं कोणीच नाही तपासत। आता ही संपूर्ण SIT ही ऑलरेडी पुणे आणि तिकडची झालेली आहे। बीड मधलं कोणीच नाही तपासत। तुम्हाला कोणी सांगितलं तपासत बीडचे लोक? बीडचा एकही कर्मचारी साधा पोलीस कॉन्स्टेबल नाही नाही नाही, काय गरज नाही, काय नाही, यांची काय भीती राहिली नाही। लोक आता पळून गेले। यांचे जे झंटा फांटावाले होते आता मटक्यावाले, गुटक्यावाले, साटक्यावाले सगळे पळून गेले। अजून यांचे जे धंदे चालू होते 2 नंबरचे ते सुद्धा सगळे बंद झाले, गुडगुड्या बंद झाल्या। बाकीचं बी सगळं काही जे कानाचे पठ्ठे जे आहेत त्या सगळ्यांची तक्रार उद्या देणार आहे आणि त्यांच्याकडनं DG मॅडम, शुक्ला मॅडम, त्याच्यानंतर खाली IG यांना सगळ्यांना तक्रार देणार आहे। काही काही जणांना अटक केली जाते, आकाची सेवा करायला जेलमध्ये पाठवलं जातंय। आम्हाला काय कळत नाही का? आयडिया करतायत ना अजून हे लोक। आकाचे पाय चेपायला सुद्धा माणसं पाठवायला लागलेत काही पोलीस।